जय जय रघुवीर समर्थ। श्लोक। मना राम कल्पतरु कामधेनु निधी सार चिंतामणी कायवानु जयाचे नियोगे घडे सर्व सत्ता तया सम्यता कायसी कोण आता। अर्थ। हे मना, राम कल्पतरू सारखा आहे। कल्पतरू म्हणजे आपण जी कल्पना करू तो वृक्ष। आपण कल्पना केली की मला आता पक्वान्न हवे आहे, ते देणारा वृक्ष। राजवाडा हवा, राजवाडा उभा करणारा वृक्ष। राम कामधेनू आहे, म्हणजे जी इच्छा करू ते देणारी धेनू म्हणजे गाय। राम चिंतामणी आहे। राम म्हणजे चिंतामणी म्हणजे चिंतलेली वस्तू देणारा आहे। तो निधी आहे, म्हणजे सर्व वस्तूंचा ठेवा आहे। तो सर्व वस्तू निर्माण करणारा आहे, सर्व वस्तूंचे पालन करणारा आहे। त्यामुळे या दृश्य जगातील कोणत्याच वस्तूची उपमा श्रीरामाला देता येत नाही। तोच सर्व घडवून आणतो। तो सृष्टी रचनेपूर्वी होता, सृष्टी असताना आहे, सृष्टीचा लय झाल्यावरही असणार आहे, असा हा प्रभू राम कल्पनातीत आहे, सृष्टीहून वेगळा आहे, असं आपल्याला या श्लोकामधून श्री समर्थ रामदास स्वामी यांनी सांगितलेलं आहे। ते म्हणतात की रामाची तुलना, प्रभू रामचंद्राची तुलना आपण कुणाशीच करू शकत नाही। ते अनादि अनंत आहेत आणि या सृष्टीहून त्यांचे वेगळे असे काहीच अस्तित्व नाही। तेच या जगतात सर्वव्यापी आहेत आणि आपण फक्त त्यांचं नामस्मरण करावं, त्यांचे गुणगान गावे। आपण आपले कर्म त्यांनी सांगितलेल्या नियमानुसार करावे, म्हणजे आपले भले होईल आणि आपण नेहमी चांगले राहू, सुखी राहू, समाधानी राहू। जय जय रघुवीर समर्थ।